कोपरगाव शहराजवळून जाणारी गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। सायंकाळी 6 वाजता गोदावरी नदीचे पाणी लहान पुलाच्या कठड्याला लागले। त्यातच नाशिकमध्ये मागील 48 तासामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आला आहे। तसेच धारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला आहे। त्यातच आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता 40,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे। तसेच सद्यस्थितीत गंगापूर धरणातून सायंकाळी 6 वाजता 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। तेव्हा पावसाचा जोर कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल, तेव्हा गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।